नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण हिंदू मॅरेज ॲक्टच्या सिरीजमध्ये आतापर्यंत एकूण सेक्शन 23A पर्यंतचा अभ्यास केलेला आहे. आज आपण सेक्शन 24 अँड ऑनवर्ड्स जेवढे सेक्शन्स आहेत त्याचा आपण विचार करूया, त्याचा आपण सखोल अभ्यास करूया. मित्रांनो, सेक्शन 24 काय म्हणतोय? मेंटेनन्स पेंडेंट लेट अँड एक्सपेन्सेस ऑफ प्रोसिडिंग्स. याचा अर्थ दावा चालू असताना इंटेरियम ऑर्डरबाबत बोलत आहे. म्हणजे हा सेक्शन असं म्हणतो की ज्या वेळेला केस चालू असते त्यावेळेला जर कुठल्याही पार्टीला असं वाटलं की ते पैसे कमवण्यास असक्षम आहेत, त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नाही आणि कोर्टामध्ये जे प्रोसिडिंग चालू आहे ते चालविण्यासाठी त्याला पैशाची आवश्यकता आहे किंवा स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याला पैशाची आवश्यकता आहे, तर ती पार्टी कोर्टामध्ये अर्ज करू शकते. मित्रांनो, ह्याच्यामध्ये अर्जदार असा जो शब्द वापरलेला आहे, अर्जदार याचा अर्थ असा नाही की ज्याने कोर्टामध्ये केस दाखल केली तो अर्जदार. याचा अर्थ असा की जर समजा हजबंडनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं असेल डायव्होर्ससाठी, तर वाईफनी ज्या वेळेला सेक्शन 24 खाली अर्ज केला तर ती अर्जदार होते आणि त्यावेळेला त्या अर्जापुरता जो हजबंड आहे तो रिस्पॉन्डंट होतो. ह्याच्यामध्ये हजबंड आणि वाईफ दोन्हीही आपल्या स्वतःची केस चालवण्यासाठी अपोजिट पार्टीकडनं म्हणजे मेंटेनन्स मागू शकतो. अर्थात जर समजा हजबंड जर कमकुवत असेल, हजबंडला इन्कम सोर्स नाही, तर तो सुद्धा वाईफकडून दावा चालू असेपर्यंत स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि केस चालवण्यासाठी खर्च घेण्यासाठी अर्ज करू शकतो. त्याच पद्धतीने महिलासुद्धा म्हणजे पत्नीसुद्धा कोर्टामध्ये हजबंडच्या विरुद्ध इंटेरियम मेंटेनन्ससाठी अर्ज करू शकते. म्हणजे दोन्ही पार्टी एकमेकांच्या विरुद्ध इंटेरियम मेंटेनन्ससाठी अर्ज करू शकते. मित्रांनो, आपण डायरेक्ट लँग्वेज पाहूया म्हणजे आपलं पिक्चर अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. सेक्शन 24 काय म्हणते? वेअर इन एनी प्रोसिडिंग्स अंडर धिस ॲक्ट इट अपियर्स टू द कोर्ट दॅट आयदर द वाईफ ऑर द हजबंड. बघा इथे काय म्हटलंय? आयदर द वाईफ ऑर द हजबंड as the case may be, जशी परिस्थिती असेल, has no independent income sufficient for her or his support. त्यांना स्वतःसाठी म्हणजे जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी दोघांसाठी असं वापरले for her or his support and the necessary expenses for the proceedings. It may on the application of the wife or the husband or the respondent to pay to the petitioner the expenses of the proceedings and monthly during the proceedings such sum as having regard to the petitioner's own income and the income of the respondent it may seem to the court to be reasonable. अर्थात हजबंड किंवा वाईफ दोघेही कोर्टामध्ये जर त्यांना इन्कम नाही, त्यांना स्वतःची इन्कम नाही, तर दाव्याचा खर्च भागवण्यासाठी आणि स्वतःचा खर्च भागवण्यासाठी कोर्टाकडे ते अर्ज करू शकतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा कोर्टाकडे हा अर्ज येईल त्यावेळेला कोर्ट म्हणजे पेटिशनरनी जो अर्ज केलेला आहे, ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्या स्वतःची काय इन्कम आहे, तसेच रिस्पॉन्डंटची काय इन्कम आहे, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून कोर्ट ह्याच्यामध्ये ऑर्डर करू शकतात. ह्याच्यामध्ये एक प्रोव्हिजो दिलेला आहे. तर प्रोव्हिजो काय म्हटलेलं बघूया. प्रोव्हाइडेड दॅट द ॲप्लिकेशन फॉर द पेमेंट ऑफ द एक्सपेन्सेस of the proceedings and such monthly sum during the proceedings shall as far as possible be disposed of within 60 days. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला हा इंटेरियम मेंटेनन्सचा अर्ज कोर्टासमोर येईल, तो अर्ज जो आहे तो एकूण ज्या वेळेला ते समोरच्या पार्टीला नोटीस लागलेली आहे तेव्हापासून 60 दिवसाच्या आतमध्ये त्याचा निकाल लावायचा आहे. बी डिस्पोज्ड ऑफ विदिन 60 days फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ द नोटीस ऑन द वाईफ or the husband as the case may be. अर्थात जर समजा पत्नी अर्जदार असेल तर हजबंडला नोटीस मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये त्याचा निकाल केला पाहिजे. तसेच जर हजबंड अर्जदार असेल तर पत्नीला नोटीस मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये अशा अर्जाचा निकाल केला पाहिजे. अर्थात सेक्शन 24 एकच गोष्ट बोलत आहे की दावा चालू असताना दोन्ही पार्टीपैकी कोणतीही एक पार्टी जर असक्षम असेल, असक्षम म्हणजे पैसे कमविण्यास असक्षम असेल, तर ते कोर्टामध्ये दावा
दाव्याचा निकाल होईपर्यंत दाव्याचा खर्चासाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी कोर्टाकडे मेंटेनन्ससाठी अर्ज करू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कोर्ट त्या अर्जाचा निकाल 60 दिवसाच्या आतमध्ये दोन्ही गोष्टी पाहून, दोन्ही गोष्टी म्हणजे कोणता, त्याची स्वतःची काय इन्कम आहे आणि अपोनंटची काय इन्कम, या गोष्टींचा विचार करून त्या अर्जाचा निकाल 60 दिवसाच्या आतमध्ये करू शकतात. ह्यानंतर मित्रांनो सेक्शन 25 आहे. सेक्शन 25 काय म्हणते, परमानंट ॲलिमनी ऑर मेंटेनन्स. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला कोर्ट फायनल निकाल देणार आहे त्यावेळेला परमनंट ॲलिमनीची ऑर्डर करू शकतात. ह्यामध्ये सुद्धा दोन्ही पक्षकार म्हटलेले आहे की महिला किंवा जेंट्स दोघांच्यासाठीही परमनंट ॲलिमनीची व्यवस्था करण्यात येऊ शकते. आपण बेरेक्ट लँग्वेज वाचू, याच्यामध्ये जास्त असं म्हणजे विश्लेषण करण्यासारखं काही नाही आहे, फक्त बेरेक्ट लँग्वेज आपल्याला सफिशियंट आहे, त्याच्यावरून आपला पिक्चर क्लिअर होईल. मित्रांनो, एनी कोर्ट एक्सरसाइजिंग ज्युरिडिक्शन अंडर दिस ॲक्ट मे ॲट द टाइम ऑफ पासिंग एनी डिग्री ऑर ॲट एनी टाइम सबसिक्वेंट देअर टू. याचा महत्त्वाचा आहे की ॲट द टाइम ऑफ पासिंग द डिग्री ऑर सबसिक्वेंट देअर टू, म्हणजे डिग्री पास केल्यानंतर सुद्धा जर कुठल्याही पार्टीने कोर्टात अर्ज केला तर ऑन ॲप्लिकेशन मेड टू इट फॉर द पर्पज म्हणजे कुठल्याही पार्टीने जेव्हा अर्ज केला आयदर बाय द वाईफ ऑर द हजबंड, म्हणजे इथे सुद्धा पत्नी लिहिलेलं आहे आणि हजबंड लिहिलेलं आहे. ॲज द केस मे बी ऑर्डर द रिस्पॉन्डंट शाल. आता हे मी काय म्हटलेलं आहे की जो अर्ज करणार तो ॲप्लिकंट होईल, जो अपोनंट असेल तो अपोनंट म्हणजे रिस्पॉन्डंट होईल. रिस्पॉन्डंट शाल पे टू द ॲप्लिकंट फॉर हर ऑर हिज मेंटेनन्स अँड सपोर्ट such gross sum or such monthly or periodical sum for a term not exceeding the life of the applicant. आता इथे काय म्हटलेलं आहे की कोर्ट अशी व्यवस्था करू शकतं, सच सम एक रकमी, पिरियॉडिकल किंवा मंथली, जसं कोर्टाला योग्य वाटेल त्या पद्धतीने ऑर्डर ते मेंटेनन्सची ऑर्डर करू शकतात. ॲज हॅव्हिंग रिगार्ड टू द रिस्पॉन्डंट्स ओन इन्कम, रिस्पॉन्डंटची स्वतःची काय इन्कम आहे ते पाहिलं जाईल. अँड अदर प्रॉपर्टी, त्याच्याकडे अजून काय प्रॉपर्टी आहे ह्याचा सुद्धा विचार केला जाईल. इफ एनी द इन्कम अँड अदर पार्टी ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द ॲप्लिकंट, आणि जे ॲप्लिकंट आहे त्याच्यासुद्धा इन्कमचा विचार केला जाईल, त्याच्यासुद्धा इन्कम आणि प्रॉपर्टीचा विचार केला जाईल. अशा पद्धतीने कोर्ट ती ऑर्डर करू शकतात. द कंडक्ट ऑफ द पार्टीज, आणि याच्यामध्ये अजून काय पाहिलं जाईल, पार्टींचे कंडक्ट काय आहे, दोन्ही पार्टींचे कंडक्ट कसे आहेत तेही पाहिलं जाईल. अँड अदर सर्कमस्टान्सेस ऑफ द केस, आणि इतर ज्या परिस्थिती आहेत त्याचा सुद्धा विचार केला जाईल. इट मे सीम टू द कोर्ट टू बी जस्ट, आणि कोर्टाला जसं योग्य वाटेल तसं. अँड एनी सच पेमेंट मे बी सिक्युअर्ड, आणि अशा परिस्थितीमध्ये अशी कोणतीही रक्कम त्याच्याकडनं सिक्युरिटी म्हणून घेण्यात येईल किंवा घेतली जाऊ शकते. इफ नेसेसरी, आणि जर गरज भासली तर बाय अ चार्ज ऑन द इमोव्हेबल प्रॉपर्टी ऑफ द रिस्पॉन्डंट, आणि जर गरज भासली कोर्टाला त्याला सिक्युरिटी देता आली नाही तर गरज भासली तर रिस्पॉन्डंटची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती त्याला चार्ज ठेवता येईल, त्याच्या प्रॉपर्टीवरती चार्ज ठेवता येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे 7/12 असेल तर 7/12वरती त्याचा रिमार्क पास केला जाईल. हा झाला सबसेक्शन 1. आता सबसेक्शन 2 काय म्हणतोय, इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड, जर कोर्ट सॅटिस्फाईड झालं तर दॅट देर इज अ चेंज इन द सर्कमस्टान्सेस ऑफ आयदर पार्टी ॲट एनी टाइम आफ्टर इट हॅज मेड अन ऑर्डर अंडर सबसेक्शन 1, आणि सबसेक्शन 1 प्रमाणे ज्यावेळेला कोर्टाने डिग्री पास केलेली असेल, ऑर्डर पास केलेली असेल, आणि त्याच्यानंतर जर कोर्टाचं असं मत झालं की त्याच्यामध्ये काही सर्कमस्टान्सेस चेंज झालेल्या आहेत, इट मे ॲट द इन्स्टन्स ऑफ आयदर पार्टी, आयदर पार्टीच्या अर्जाद्वारे ते कोर्ट काय करू शकतोय, इट मे ॲट द इन्स्टन्स ऑफ आयदर पार्टी व्हॅरी, मॉडिफाय ऑर रिसाइंड, व्हॅरी करू शकतं, चेंज करू शकतं, मॉडिफाय करू शकतात, बदल करू शकतात, ऑर रिसाइंड म्हणजे रद्द करू शकतात. एनी सच ऑर्डर इन सच मॅनर ॲज द कोर्ट मे जस्ट फील, म्हणजे कोर्टाला जर ती पूर्वी केलेली ऑर्डर असं वाटली आणि आयदर पार्टीने ज्यावेळेला कोर्टासमोर अर्ज केला तर कोर्ट ती ऑर्डर जी पूर्वी केलेली आहे त्याच्यामध्ये परिस्थिती पाहून व्हॅरी करू शकतात, बदल करू शकतात, चेंज करू शकतात किंवा ती कॅन्सलसुद्धा करू शकते, असा याचा अर्थ आहे. आता सबसेक्शन 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड, पुढे अजून परत, दॅट द पार्टी इन हुज फेवर अन ऑर्डर हॅज बीन मेड
ज्या पक्षकाराच्या फेवरमध्ये ऑर्डर झालेली आहे, मेड अंडर धिस सेक्शन हॅज रीमॅरिड. जर समजा ज्या पक्षकाराच्या फेवरमध्ये ऑर्डर झालेली आहे आणि त्या पक्षकाराने जर समजा रीमॅरेज केलं, और इफ सच पार्टी इज द वाईफ. आता एक काय सांगितलंय की ज्याच्या फेवरमध्ये ऑर्डर केलेली त्यांनी जर लग्न केलं तर, किंवा अशी पक्षकार जी वाईफ होती म्हणजे पत्नी होती, तर दॅट शी हॅज नॉट रिमेंड चॅस्ट, म्हणजे ती नंतर चेस्ट राहिली नाही. याचा अर्थ तिचं कॅरेक्टर बदल झालेला आहे. आता मी जास्त बोलायला योग्य वाटत नाही, महिला आहेत म्हणून तिने फक्त आपलं कॅरेक्टरमध्ये त्याच्या बदल झालेला आहे. इफ सच पार्टी इज हजबंड, और इफ सच पार्टी इज हजबंड, आणि जर अशी पार्टी ज्याच्या फेवरमध्ये ऑर्डर झालेली आहे आणि ती पार्टी जर हजबंड असेल तर, दॅट ही हॅज हॅड सेक्शुअल इंटरकोर्स विथ एनी वुमन आउटसाइड वेडलॉक, म्हणजे त्यांच्या लग्नसंबंध सोडून त्यांनी दुसऱ्याबरोबर समजा इंटरकोर्स केला असेल तर, इट मे ॲट द इन्स्टन्स ऑफ द अदर पार्टी. मग कोर्ट अशा परिस्थितीमध्ये आयदर पार्टीच्या अर्जाद्वारे व्हॅरी, मॉडिफाय और रिसाइंड एनी सच ऑर्डर इन सच मॅनर ॲज द कोर्ट मे डीम जस्ट फिट. म्हणजे कोर्टाला ज्या वेळेला असा अर्ज केला जाईल तर कोर्ट ह्या पूर्वी जी केलेली ऑर्डर आहे त्याच्यामध्ये काय करू शकतं, बदल करू शकतं. कशा पद्धतीने, व्हॅरी थोडाफार चेंज, मॉडिफाय कंप्लीट बदल, किंवा रिसाइंड म्हणजे कॅन्सल करू शकतात, रद्द करू शकतात. मित्रांनो, हा झाला सेक्शन 25. तो आहे परमानंट ॲलिमनी बद्दल, म्हणजे कायमस्वरूपी पोटगी. त्यानंतर आहे कस्टडी ऑफ द चिल्ड्रन. मित्रांनो, कस्टडी ऑफ द चिल्ड्रन हा जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर समजा पार्टीला म्हणजे नवरा आणि बायको, हजबंड अँड वाईफ यांना जर समजा मूलबाळ असतील तर कोर्ट ह्या मुलांची म्हणजे मुलगा आणि मुलगी यांची विशेष पाहून यांच्याशी चर्चा करून यांच्याशी त्यांच्या विशेष काय आहेत, म्हणजे त्यांची इच्छा काय आहे, कुठं राहायचं आहे, कसं राहायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोर्ट त्याच्यामध्ये नेसेसरी ऑर्डर पास करू शकतात त्यांच्या कस्टडीबाबत. मित्रांनो, हा सेक्शन पण एवढा म्हणजे अवघड नाही आहे, तर मी फक्त बेरेट लँग्वेज वाचतो आणि मग आपण त्याच्यावरती थोडाफार विश्लेषण करूया. इन एनी प्रोसिडिंग्स अंडर धिस ॲक्ट द कोर्ट मे फ्रॉम टाईम टू टाईम पास सच इंटेरियम ऑर्डर्स पास करू शकतात अँड मेक सच प्रोव्हिजन्स इन द डिक्री, आणि डिक्रीमध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन करून ठेवू शकतात. ॲज इट मे डीम जस्ट, कोर्टाला जसं योग्य वाटेल तसं डिक्री पास करताना डिक्रीमध्ये तशी प्रोव्हिजन करून ठेवू शकतात. जस्ट अँड प्रॉपर विथ रिस्पेक्ट टू द कस्टडी, मेंटेनन्स अँड एज्युकेशन ऑफ द मायनर चिल्ड्रन. समजा मायनर चिल्ड्रन जर असेल त्यांच्या कस्टडीबाबत, त्यांच्या मेंटेनन्सबाबत आणि त्यांच्या एज्युकेशनबाबत ती कोर्ट जे जजमेंट देणार आहे ते डिक्रीमध्ये अशी प्रोव्हिजन करू शकतात की त्यांचं पालनपोषण कोण करणार आहे, त्यांचं एज्युकेशन कोण करणार आहे, त्यांचं मेंटेनन्स कोण करणार आहे, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करू शकतात. कन्सिस्टंटली विथ देअर विशेस म्हणजे मुलांची विशेष पाहून त्या पद्धतीने ऑर्डर करणार. बऱ्याच वेळेला काय असतं की मुलगा असं जर म्हटला की नाही मला बाबाकडे राहायचं आहे, वडिलाकडे राहायचं आहे, मग कोर्ट ते सुद्धा विचार करणार. आणि जर बाळ असं म्हटलं, ते लहान बाळ जर असं म्हटलं नाही मी आईकडे राहणार आहे, तर मग त्या पद्धतीने कोर्ट विचार करून त्याच्या मेंटेनन्सबाबत, त्याच्या कस्टडीबाबत, त्याच्या एज्युकेशनबाबत ऑर्डर करू शकतात. wherever possible and may alter the decree upon application by the petition for the purpose, make from time to time all such orders and provisions with respect to the custody, maintenance and education of the children as might have been made by such decree or interim orders in case the proceedings for obtaining such decree were still pending. आणि अशी जर केस असेल की त्याच्यामध्ये कोर्टाने अगोदर डिग्री पास केलेली आहे आणि ती डिग्री आता पास होऊन झालेली आहे, परंतु पुन्हा जर पार्टीने अर्ज केला तर त्या डिग्रीमध्ये पुन्हा कोर्ट, त्याच केसमध्ये पुन्हा कोर्ट अशा पद्धतीने ऑर्डर करू शकतात जसे ती डिग्री अजून ती जी केस आहे अद्याप निकाल झालेला नाही आणि ती केस जी आहे ती कोर्टामध्ये पेंडिंग आहे, अशा पद्धतीने सुद्धा त्याचा विचार करून त्या झालेल्या डिग्रीमध्ये कोर्ट बदल करू शकतात असा त्याचा अर्थ आहे. अँड द कोर्ट मे ऑल्सो फ्रॉम टाईम टू टाईम, पुन्हा पुढे काय म्हटलेले, अँड फ्रॉम टाईम टू टाईम रिव्होक
सस्पेंड और व्हॅरी एनी सच ऑर्डर्स अँड प्रोव्हिजन्स प्रिव्हियसली मेड. आणि पूर्वी जी ऑर्डर केलेली आहे, पूर्वी जी डिक्रीमध्ये ऑर्डर झालेली आहे ती म्हणजे त्याच्या आधारे जी डिक्री झालेली आहे, पूर्वी जो जजमेंट झालेला आहे ते त्या जजमेंटला सस्पेंड करू शकतात, रिव्होक करू शकतात किंवा त्याच्यामध्ये बदलसुद्धा करू शकतात असा ह्याचा अर्थ आहे. कस्टडी ऑफ चिल्ड्रन म्हणजे ह्याच्यामध्ये कोर्ट फारच एकदम लिबरल राहत आहे. मुलांच्या बाबतीत कोर्ट फारच लिबरल आहे आणि कोर्टाला खूप पॉवर्स दिलेले आहे. इव्हन डिक्री नंतर सुद्धा त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. त्यानंतर एक प्रोव्हिजो दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे? प्रोव्हाइडेड दॅट ॲप्लिकेशन विथ रिस्पेक्ट टू द मेंटेनन्स अँड एज्युकेशन ऑफ द मायनर चिल्ड्रन, मुलांच्या एज्युकेशन बाबत, मेंटेनन्स बाबत जो अर्ज आहे तो मेंटेनन्स ऑफ द चिल्ड्रन पेंडिंग दी प्रोसिडिंग्स फॉर ऑब्टेनिंग सच डिक्री. आणि ज्या वेळेला कोर्टामध्ये अशा प्रकारचा अर्ज कोर्टामध्ये पेंडिंग असेल किंवा पेंडिंग केसेसमध्ये असा अर्ज केला तर काय म्हटलेलं आहे? शाल सो फार ॲज बी डिस्पोज ऑफ विदिन 60 days. असा जो अर्ज आहे तो 60 दिवसाच्या आतमध्ये त्याचा निकाल केला पाहिजे फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ द नोटीस ऑन द रिस्पॉन्डेंट. म्हणजे ज्या वेळेला असा ॲप्लिकेशन कोर्टामध्ये येईल त्या अर्जाचा निकाल कोर्टाने एकूण 60 दिवसाच्या आतमध्ये केला पाहिजे असं कोर्टावरती बंधनकारक केलेलं आहे. परंतु मला वाटत नाही कोर्ट 60 दिवसाच्या आतमध्ये असा अर्जाचा निकाल करत असतो. आपण प्रॅक्टिकली पाहतो त्या वर्षानुवर्ष निघून जातात तरीसुद्धा त्याच्यामध्ये ऑर्डर होत नाही. मी काही एक्झाम्पल द्यायची गरज नाही कोणत्या कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहेत. माझ्यासुद्धा बऱ्याच केसेसमध्ये अशा ऑर्डर्स पेंडिंग आहेत, अद्यापसुद्धा कोर्टाने ऑर्डर केलेल्या नाहीत. मी त्याबद्दल काही बोलत नाही. नंतर मित्रांनो सेक्शन 27 जो आहे तो डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टीबद्दल आहे. अर्थात ज्या वेळेला लग्न झालेला होता त्यावेळेला दोघांना जे प्रॉपर्टी मिळालेली आहे त्या प्रॉपर्टीची कशी विल्हेवाट लावायची किंवा त्या प्रॉपर्टीबद्दल कशी ऑर्डर करावी त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात हा सेक्शन आहे. डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी इन एनी प्रोसिडिंग्स अंडर धिस ॲक्ट. सेक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे? इन एनी प्रोसिडिंग्स अंडर धिस ॲक्ट द कोर्ट मे मेक सच प्रोव्हिजन्स इन द डिक्री. डिक्रीमध्ये अशी प्रोव्हिजन करू शकतात as it deems just and proper with respect to any property presented शब्द वापरला आहे. with respect to any property presented at or about the time of marriage. म्हणजे मॅरेजच्या वेळेला त्यावेळेला जे प्रॉपर्टी त्यांना मिळालेली आहे प्रेझेंट म्हणून मिळालेली आहे त्याच्याबद्दल विच मे बिलॉंग जॉईंटली टू बोथ द हजबंड अँड द वाईफ. म्हणजे हजबंड आणि वाईफ या दोघांना त्यांच्या लग्नाच्या वेळेला प्रेझेंट म्हणून ज्या प्रॉपर्टीज मिळालेल्या आहेत त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात कोर्ट डिक्रीमध्ये अशी कोर्टाला जसे योग्य वाटेल तशी प्रोव्हिजन करून ठेवू शकतात. मित्रांनो यानंतर आहे सेक्शन 28 अपील फ्रॉम डिक्रीज अँड ऑर्डर्स. तर हे प्रोव्हिजन जे आहेत हे प्रोसिजर टाईप आहे. फक्त आपल्याला एकदा वाचलं की समजून जाईल. अपील फ्रॉम डिक्रीज अँड ऑर्डर्स याचा अर्थ काय की ज्या केसमध्ये ऑर्डर झालेले आहे, ज्या केसमध्ये डिक्री झालेली आहे ती त्याच्यामध्ये अपील कशा पद्धतीने करावी. अपील कशा पद्धतीने करावी? जशी ऑर्डिनरी आपण अपील दाखल करतो त्याच पद्धतीने अपील दाखल करायचे असतात. आणि एवढंच नाही तर सेक्शन 25 आणि 26 खाली जे ऑर्डर झालेले आहेत आणि जर त्या ऑर्डर जर इंटेरियम नसतील आणि जर त्या सेक्शन 3ला बाधा करणाऱ्या नसतील तर अशा ज्या अपील आहेत त्या एकूण 90 दिवसाच्या आतमध्ये दाखल केल्या पाहिजे असा हा सेक्शन म्हणत आहे. तरी आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया. मित्रांनो ऑल डिक्रीज मेड बाय द कोर्ट in any proceedings under this act shall subject to the provisions of subsection 3. सबसेक्शन 3 मध्ये काय म्हटलेले ते आपण बघू नंतर. सबसेक्शन 3 be applicable as decrees of the court made in the exercise of its original civil jurisdiction. ओरिजिनल सिव्हिल ज्युरिडिक्शनमध्ये ज्या पद्धतीने ऑर्डर पास केल्या जातात, डिक्री पास केल्या जातात आणि त्याच्या ज्या अपील केल्या जातात त्या कुठे केल्या जातात ते आपल्याला माहीत आहे तरी मी बोलणार. And every such appeal shall lie to the court to which appeal ordinarily lie from the decision of the court given in the excess of its original civil jurisdiction. अर्थात जर समजा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्याकडे जर आपलं मॅरेज पिटिशन असेल आणि अशा केसमध्ये जर समजा डिक्री झाली आणि आपल्याला अपील करायचं झालं तर आपल्याला ती अपील डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे करावी लागते. जर समजा
फॅमिली कोर्टाचं ज्युरिडिक्शन असेल आणि फॅमिली कोर्टाने जर समजा त्याच्यामध्ये डिग्री पास केलेली असेल आणि आपल्याला अपील दाखल करायचं झालं तर मग मात्र हायकोर्टात आपल्याला जावं लागेल. आणि सबसेक्शन 3 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहून घेऊ. देअर शॅल बी नो अपील अंडर धिस सेक्शन ऑन द सब्जेक्ट ऑफ द कॉस्ट ओनली. जर समजा आपल्याला फक्त कॉस्ट जी मारलेली आहे किंवा जी कॉस्ट आपल्याला आकारलेली आहे त्याच्याबाबत जर तुम्हाला अपील दाखल करायचं असेल तर फक्त त्याच पॉईंट पुरतं तुम्ही अपील दाखल करू शकत नाही. तुम्हाला एंटायर अपील त्याच्यामध्ये बाकीची जी कारणं आहेत ते सुद्धा घ्यावे लागतील. जर कॉस्टचं जर तुमचं कारण असेल तर तुम्हाला अपील दाखल करता येणार नाही. आणि सबसेक्शन 4 काय म्हणते, एव्हरी अपील अंडर धिस सेक्शन शॅल बी प्रिफर्ड विदिन अ पिरियड ऑफ 90 days फ्रॉम द डेट ऑफ द डिग्री ऑर द ऑर्डर. आणि म्हणजे संपूर्ण ज्या ह्या अपील आहेत ह्या सर्व अपील आपल्याला एकूण 90 दिवसाच्या आतमध्ये प्रिफर केल्या पाहिजे. 90 दिवसाच्या नंतर नाही, नाहीतर मग आपल्याला डिले कंडोनेशनचा अर्ज करावा लागेल. ह्याच्यामध्ये सबसेक्शन 2 आपल्याकडनं राहून गेलेला आहे, तो आपण एकदा पाहून घेऊ परत. ऑर्डर मेड बाय द कोर्ट इन एनी प्रोसिडिंग्स अंडर धिस ॲक्ट अंडर सेक्शन 25 or 26 shall, subject to the provisions of subsection 3, be appealable if they are not interim. म्हणजे जर सेक्शन 25 आणि 26 म्हणजे एक तर 25 म्हणजे परमनंट ॲलिमनी आणि 26 म्हणजे कस्टडी ऑफ द चिल्ड्रन, आणि त्या जर ऑर्डर जर इंटेरियम नसतील, फायनल असतील तर आपल्याला अपील करण्याचा अधिकार आहे. इंटेरियम असेल तर नाही, याचा अर्थ असा दिलेला आहे. इफ दे आर नॉट इंटेरियम ऑर्डर्स, म्हणजे त्या इंटेरियम ऑर्डर असेल तर मग आपल्याला अपील दाखल करता येणार नाही, आणि जर त्या फायनल असतील तर आपल्याला अपील दाखल करता येईल. याचा सरळ अर्थ आहे. मित्रांनो, यानंतर आपण सेक्शन 28A पाहूया. तो म्हणतोय एन्फोर्समेंट ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स. ह्या ज्या आपल्या डिक्रीज अँड ऑर्डर्स आहेत ह्या कशा एन्फोर्स कराव्या, ज्या पद्धतीने आपण CPC मध्ये इतर डिक्रीज आपण एक्झिक्यूट करतो त्याच पद्धतीने ह्या सुद्धा एक्झिक्यूट करायच्या आहेत, एवढंच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. All decrees and orders made by the court in any proceedings under this act, ह्या कायद्याच्या तरतुदीन्वये ज्या काही ऑर्डर्स झालेल्या आहेत, डिक्री झालेल्या आहेत, शॅल बी एन्फोर्स्ड इन द लाईक मॅनर, त्याच पद्धतीने त्या एक्झिक्यूट केल्या पाहिजे. शॅल बी एन्फोर्स्ड in the like manner as the decrees and orders of the court made in exercise of its original civil jurisdiction for the time being are enforced. ज्या पद्धतीने आपण ज्या इतर डिक्रीज एन्फोर्स करतो त्याच पद्धतीने ह्या डिक्री सुद्धा आपल्याला एन्फोर्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 29 तो आहे सेव्हिंग्स क्लॉज. सेव्हिंग्स क्लॉजमध्ये काय म्हटलेलं आहे, अ मॅरेज सॉल्मनाइज्ड बिटवीन हिंदूज बिफोर कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट, म्हणजे जे लग्न हिंदूंच्या दरम्यान हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी जे लग्न झालेले आहेत आणि ते अदरवाईज इनव्हॅलिड झाले असत्या परंतु ते व्हॅलिड आहेत, मग अशा लग्नाला आपण इनव्हॅलिड डिक्लेअर करून घेणार नाही किंवा होणार नाही. जरी ते लग्न सेम गोत्रामध्ये झालेले असतील, जरी ते लग्न परवरा असतील, अशा कोणत्याही प्रकारचे जे लग्न पूर्वी इनव्हॅलिड ठरू शकले असते तर ते आपण इनव्हॅलिड ठरवणार नाही. ह्या सेक्शनमध्ये त्याचा अर्थ असा दिलेला आहे. त्यानंतर सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की नथिंग कंटेन्ड इन दिस ॲक्ट शॅल बी डीम्ड टू अफेक्ट एनी राईट रिकॉग्नाइज्ड बाय द कस्टम ऑर कन्फर्ड बाय स्पेशल इनॅक्टमेंट टू ऑब्टेन द डिसॉल्युशन ऑफ अ हिंदू मॅरेज whether solemnized before or after the commencement of this act. अर्थात ज्या स्पेशल कस्टम्स आहेत, ज्या आपल्या जुन्या पद्धती आहेत त्या पद्धतीने जे कोणते लग्न झालेलं असेल आणि ज्या पद्धती ह्याच्यामध्ये सांगितले नाही असा स्पेशल कस्टम्सद्वारे जर समजा कोणतं लग्न झालं असेल तर ते लग्नसुद्धा आपण इनव्हॅलिड आहे, बेकायदेशीर आहे असं मान्य करणार नाही असं त्यात सांगितलेलं आहे. त्यानंतर 3rd नंबर असं म्हणते, नथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट शॅल अफेक्ट एनी प्रोसिडिंग्स under any law for the time in force for declaring any marriage to be null and void, or for annulling or dissolving any marriage, or for judicial separation pending at the commencement of this act, and any such proceedings may be continued and determined as if this act had not been passed. अर्थात हा कायदा सुरू होण्यापूर्वी ज्या वेळेला ज्या कोणत्या प्रोसिडिंग्स कोर्टामध्ये पेंडिंग असतील, ज्या कोणत्याही कायद्यान्वये पेंडिंग असतील, त्या
त्या प्रोसिडिंग्स त्याच कायद्यान्वये चालणार, अशा पद्धतीने चालणार जसं हा कायदा अस्तित्वात आलेला नाही असे समजून त्या प्रोसिडिंग्स चालू राहणार, असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा जो सबसेक्शन आहे तो आहे स्पेशल मॅरेज ॲक्टबद्दल. अर्थात जर कोणी स्पेशल मॅरेज ॲक्टच्या अन्वये दोन हिंदूंनी जर समजा लग्न केलं असेल तर त्या लग्नाला कोणी त्या लग्नाला सुद्धा चॅलेंज होणार नाही. सबसेक्शन 4 मध्ये म्हटलेलं आहे, नथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट शॅल बी डीम्ड टू अफेक्ट द प्रोव्हिजन्स कंटेंट इन स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 with respect to the marriages between Hindus solemnized under that act, whether before or after the commencement of this act. म्हणजे हा कायदा सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू झाल्यानंतर जर समजा कोणी स्पेशल मॅरेज ॲक्टच्या तरतुदीन्वये त्यांनी जर समजा कोणतं लग्न केलं तर ते लग्न बेकायदेशीर ठरविले जाणार नाही. हे एवढंच ह्या सेविंग्स क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपला जो हिंदू मॅरेज ॲक्टचा जो प्रवाह आहे सेक्शन 1 पासून सेक्शन 29 पर्यंतचा आपण पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, आपण सेक्शन 1 पासून 29 पर्यंतचा संपूर्ण सेक्शन्सचे संपूर्ण वाक्य आणि सर्व शब्दांचा अर्थ समजून घेतलेला आहे. माझ्या मते तरी आपल्याला आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला संपूर्ण सेक्शन व्यवस्थित समजेल तर आपण कोर्टामध्ये अगदी व्यवस्थित आर्ग्युमेंट करू शकतो. आपण बऱ्याच वेळेला सायटेशनचा विचार करतो, हा सायटेशन अमुक पॉईंटवर आहे, तो सायटेशन अमुक पॉईंटवर आहे, परंतु ते जे सायटेशन असतात त्या सायटेशनची उत्पत्ती कुठून झालेली असती, सेक्शनमधूनच झालेली असती. जर आपल्याला सेक्शन व्यवस्थित इंटरप्रिटेशन करता आलं तर आपल्याला सायटेशनची सुद्धा गरज भासत नाही. सायटेशनची गरज भासते ज्या वेळेला सेक्शनमधले काही तरतुदी थोड्या वेगळ्या असतात आणि त्यांना धरून ज्या वेळेला कुठल्या पॉईंटवरती वेगळं सायटेशन येत असतं त्यावेळेला आपल्याला सायटेशनची आवश्यकता असते. उदाहरण द्यायचं झालं तर सेक्शन 13B मध्ये एक प्रोव्हिजन आहे, काय की आपण ज्या वेळेला केस दाखल करतो तर ती केस दाखल केल्यानंतर पहिली तारीख 6 महिन्यानंतर पडते. आता या पॉईंटवरती एक सायटेशन मागे आलेलं आहे अमनदीप कौरचं, ते आपण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मग त्यात काय म्हटलेलं आहे की 13B प्रमाणे जी 6 महिन्याची वेळ आहे कोर्ट ते वेव करू शकतात. अशा वेळेला आपल्याला त्या सायटेशनचा उपयोग होणार आहे. बाकीच्या मुद्दे जे आहेत ते कोर्ट, इव्हन सुप्रीम कोर्टसुद्धा सेक्शनच्या बाहेर जाऊन कोणतंही जजमेंट देत नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो या केसमध्ये एवढं ऑर्डर झालेले त्या केसमध्ये ते आपल्याला उपयोगी पडू शकतात. म्हणजे समजा एखाद्या केसमध्ये 1 करोड रुपयाचं जर समजा मेंटेनन्स दिला असेल तर मात्र आपल्याला त्याचा उपयोग होणार. म्हणून मी असं म्हणतो की आपण सेक्शन वाईज जर अभ्यास केला तर आपला पिक्चर्स, आपलं नोशन्स अगदी क्लिअर होणार आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मित्रांनो, मी जी बेअर ॲक्ट लँग्वेजचा अभ्यास करीत आहे किंवा आपल्यासाठी सादर केलेला आहे तो फक्त आपल्याला वकील म्हणून नाही तर जे नवीन ॲडव्होकेट्स आहेत किंवा जे कॉलेजमध्ये शिकणारे ज्यांनी हे विषय आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ खूपच उपयोगी पडणार आहे. कारण कॉलेजमध्ये एवढा डिटेल कधीच अभ्यास होत नाही. मित्रांनो, माझे हे व्हिडिओ आपल्या सर्वांना खूपच उपयोगी पडणार आहेत आणि उपयोगी पडत आहेत. मला बऱ्याच आपल्या मित्रांचे फोन येतात आणि ते मला माझ्या व्हॉट्सअपवरती सुद्धा कळवतात की सर आपले जे व्हिडिओज आहेत आम्हाला खूपच उपयोगी आहेत. तेव्हा मी आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना पाठवा, त्यांनासुद्धा त्याचा फायदा होऊ द्या. माझा यूट्यूब चॅनल आहे ADV SR गोयल, ॲडव्होकेट SR गोयल, आणि माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. धन्यवाद.